हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे आणि पापड, जोडी शानदार। शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी। धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार? कोर्टाच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष। श्रीकांत शिंदेंसह शिवसेनेच्या खासदारांनी घेतली अमित शहांची भेट। भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात। शहांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। भेटीवेळी सचिन अहिरही उपस्थित। वसंत दावखरेंच्या कथित मानहानी प्रकरणी उद्धव ठाकरेंना कल्याण कोर्टाचं समन्स। आज उद्धव ठाकरे व्हीसीद्वारे उपस्थित राहणार। राज्यात एसआयआरची मुदत 17 ऑगस्टपर्यंत वाढवली। एसआयआर सर्वेक्षणासाठी 10 दिवसांची मुदतवाढ। सीसीएमपी नोंदणी प्रस्तावाविरोधात डॉक्टरांचं आंदोलन। आजपासून डॉक्टरांचा राज्यव्यापी संप। आयएमएस सह प्रमुख डॉक्टर संघटना सहभागी। मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातील दान घोटाळ्याप्रकरणी राज्य सरकार ॲक्शन मोडवर। गेल्या 5 वर्षात देणगी स्वरूपात मिळालेली रक्कम आणि दागिन्यांचे ऑडिट करण्याचे एकनाथ शिंदेंचे आदेश। नाशिक शहरातील खड्ड्यांची मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली गंभीर दखल। 7 तारखेला बोलावली महापौर आणि अधिकाऱ्यांची बैठक। कल्याण पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाचा बोंगळ कारभार उघड। 2.5 वर्षाच्या मुलाला इंजेक्शन देताना सुई अडकली कमरेत। कोल्हापूरच्या सुर्वेनगर परिसरातील एका बंद घरात स्फोट। जिलेटिनसह स्फोटक साहित्याचा वापर करण्यात आल्याचा संशय। पुणेकरांसाठी आनंदाची बातमी। खडकवासला धरण साखळीतील 4ही धरणं तुडुंब भरली। वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटला। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंकची नयनरम्य दृश्य समोर। दाट धुक्यांमध्ये हरवलेल्या मिसिंग लिंकची विहंगम दृश्याची पर्यटकांना भुरळ। आणि शिक्षण महर्षी डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते राहणार हजर। बातमीपत्राला आता सुरुवात करूया। नाशिकमधील खड्ड्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दखल घेतलेली आहे। नाशिकमधील महापौर, नगरसेवक आणि अधिकाऱ्यांची मुंबईमध्ये येत्या 7 ऑगस्टला महत्त्वाची बैठक होणार आहे। नाशिकमधील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री ॲक्शन मोडवर आलेले आहेत। दरम्यान नाशिकमध्ये 7 तारखेला महापालिकेची सभा आयोजित करण्यात आली होती। ती सभा रद्द करून 8 ऑगस्टला नाशिक महापालिकेची सभा होणार आहे। त्यामुळे 7 तारखेला नाशिकच्या खड्ड्यांच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत काय तोडगा निघणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी बब्बू शेख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। बब्बू, नाशिकमधील खड्ड्यांच्या प्रश्नावर आता बैठक बोलावण्यात आलेली आहे, काय अपडेट? प्रजात खरं तर नाशिकचे खड्डे इतके झालेले आहे का रोज अपघात होत आहे। त्याच्यामुळे अनेक जण दुःखापत झालेले, काहींचा मृत्यू देखील झालेला आहे। मंत्री छगन भुजबळ यांनी देखील या खड्ड्यांच्या बाबतीत नाराजी व्यक्त केलेली होती आणि खड्ड्याचं प्रकरण एवढं वाढलं होतं तर त्यासाठी महापालिकेची 7 ऑगस्टला विशेष महासभा बोलवण्यात आलेली होती। मात्र खड्ड्यांची बाबतीत आता मुख्यमंत्री अलर्ट मोडवर आलेले आहे आणि त्यांनी 7 ऑगस्टला लोकप्रतिनिधी, नगरसेवक, महापौर, अधिकारी यांची विशेष बैठक बोलवली आहे। त्याच्यामुळे जी नाशिक महापालिकेची 7 ऑगस्टची सभा होती ती रद्द करून ती 8 तारखेला घेण्यात येणार आहे आणि त्याच्यात खड्ड्यांच्या बाबतीत चर्चा होणार आहे। विशेष म्हणजे आता मुख्यमंत्र्यांनी नाशिकच्या खड्ड्याबाबत लक्ष घातल्यामुळे नक्कीच याच्यात तोडगा निघेल असा विश्वास नागरिकांना आहे। मग आता या बैठकीत काय तोडगा निघतो आणि ते अधिकाऱ्यांची काय कानउघडणी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। प्रयत्न ठीक आहे बब्बू, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। दर्शनासाठी आलेला भाविक थेट खड्ड्यात पडल्याची घटना नाशिकमध्ये घडलेली आहे। नाशिकच्या सरदार चौक परिसरातील सांडव्यावरच्या देवी मंदिरासमोर हा प्रकार घडलाय। कुंभमेळ्याच्या कामासाठी हा मुख्य रस्ता खोदून ठेवलाय, मात्र खोदून ठेवलेल्या रस्त्याच्या बाजूला कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीयेत आणि त्यामुळे या खड्ड्यात भाविक पडला। अनेक दिवसांपासून काम अपूर्णच असल्याने नाशिककरांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे।
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाचा निष्काळजीपणा भोंगळ कारभार आता समोर आलेला आहे। इंजेक्शन दिल्यानंतर 2.5 वर्षाच्या मुलाच्या कमरेत सुई राहिल्याचं समोर आलंय। विशेष म्हणजे आधी असं काही झालं नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं, मात्र एक्स-रे काढल्यानंतर सुई कमरेत असल्याचं दिसून आलं आणि ही बाब समोर आली। ऑपरेशन करून मुलाच्या कमरेतून सुई काढण्यात आली। मुलाला भटक्या कुत्र्यानं चावा घेतल्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। यावेळी रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन देताना हा प्रकार घडला। या प्रकरणी संबंधित जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते। तर हा धक्कादायक प्रकार आपण पाहतोय। रुक्मिणीबाई रुग्णालयामधला हा निष्काळजीपणा समोर आलेला आहे। इंजेक्शन दिल्यानंतर एका 2.5 वर्षाच्या मुलाच्या कमरेत सुई तशीच राहिल्याचं समोर आलंय। विशेष म्हणजे आधी असं काही झालं नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं, मात्र एक्स-रे काढल्यानंतर सुई कमरेत असल्याचं दिसून आलं आणि ही बाब समोर आली। आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गणेश, प्राजक्ता, सूर्यभान पांडे यांचा जो 2.5 वर्षाचा मुलगा आहे त्याला कुत्र्यानं चावा घेतला होता आणि त्याच्यामुळे त्याला कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्या ठिकाणी त्याला रेबीजचं इंजेक्शन देण्यात आलं, मात्र इंजेक्शन दिल्यानंतर त्याचं जे निडल्स असतं, पुढचं सुई असते, ती तुटून त्याच्या कमरेतच राहिली। मात्र असं असताना त्याच्या आईनं या ठिकाणी आक्षेप घेतला होता, तरी रुग्णालय प्रशासन ऐकायला तयार नाही। त्यांनी त्या मुलाला डिस्चार्ज करून घरी पाठवलं आणि घरी गेल्यानंतर त्या मुलाला तीव्र वेदना होऊ लागल्या आणि त्यानंतर तिथल्या पालकांनी मुंबईच्या सायन रुग्णालयात त्याला दाखल केलं, मात्र तिकडे दाखल करून घेण्यास नकार देण्यात आला। त्यानंतर खाजगी रुग्णालयात जाऊन ऑपरेशन करून ही निडल, ही सुई काढण्यात आली आणि त्यानंतर या सगळ्या बाबीनंतर त्याचा एक्स-रे काढण्यात आला अगोदर आणि त्यानंतर ती सुई असल्याचं समोर आलं। खाजगी रुग्णालयात जाऊन ऑपरेशन करून ती बाहेर काढण्यात आली। मात्र या सगळ्या प्रकारामध्ये आपण जर पाहिलं तर या शासकीय रुग्णालयाचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर आला। यामध्ये शिवसेना शिंदे गटानं उडी घेतलेली आहे। त्यांनी म्हटलंय की जोपर्यंत जी अधिकारी किंवा जो डॉक्टर आहे ज्याने ही सुई दिली त्याच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत या गोष्टीचा आम्ही पाठपुरावा करू। मात्र रुग्णालय प्रशासन अशा प्रकारे जर आपली जबाबदारी ढकलत असेल, त्याच्या आईने सांगितलं होतं की त्याच्या कमरेमध्ये सुई आहे, मात्र नाही, ती खाली पडली असेल कुठेतरी फरशीवर, असं त्यांच्याकडनं उत्तर देण्यात आलं। किती भयंकर आहे, त्या मुलाला किती वेदना झाल्या असत्या जर ही सुई अशीच राहिली असती तर त्याचा एखादा अवयव निकामी झाला असतं एवढ्या 2.5 वर्षाच्या बाळाचं। त्याच्यामुळे रुग्णालय प्रशासनावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आता सर्वत्र स्तरातून होते। प्राजक्ता, ठीक आहे गणेश, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। पुण्यातून मोठी बातमी समोर येते। पुण्याच्या लोहगाव परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। जुन्या कौटुंबिक वादातून एका 9 महिन्यांच्या बाळाच्या तोंडात चक्क फेविक्विक ओतल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी लोहगाव पोलिसांनी एका महिलेसह 3 विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। बाळावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। 31 जुलै लोहगाव येथील कलवड वस्ती परिसरात ही घटना घडलेली आहे। या प्रकरणी अल्ताफ नबी शेख यांनी लोहगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाच्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। सुप्रीम कोर्टात ही सुनावणी होणार आहे। सकाळी 11 नंतर सुनावणीला सुरुवात होईल। शिवसेना पक्ष आणि या पक्षाचं निवडणूक चिन्ह असलेला धनुष्यबाण कुणाचा, या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलंय आणि या संदर्भात आज सुनावणी होणार आहे। त्यामुळे आज कोर्टात नेमकं काय होणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासह पक्षाच्या खासदारांनी मंगळवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। या भेटीमागचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये। खासदारांनी अचानक अमित शहांची भेट घेतल्यानं नव्या चर्चांना उधाण आलंय। यावेळी महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर देखील उपस्थित होते। दरम्यान काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता। या दरम्यान संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच मंगळवारी खासदार श्रीकांत शिंदे यांनी इतर खासदारांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलेलं आहे। दरम्यान मतदारसंघातील कामांसाठी ही भेट असल्याची माहिती देखील मिळते। छत्रपती संभाजीनगरमधील अभिजित दिपके यांच्या निवासस्थानी कॉकरोच जनता पार्टीची 2 दिवसीय रणनीती बैठक होणार आहे। आज आणि उद्या होणाऱ्या या बैठकीत पक्षाची पुढील राजकीय दिशा, आगामी आंदोलनं, संघटन विस्तार आणि विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे। या बैठकीसाठी दिल्लीहून सौरभ दास यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी छत्रपती संभाजीनगरात दाखल झालेले आहेत। या बैठकीत होणाऱ्या निर्णयाकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय।
दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर आता मुंबईमध्ये जेनझींकडून लक्षवेधी बॅनरबाजी करण्यात आली आहे. मी जेनझी आहे, मी दोघांच्याही बाजूने आहे असा मजकूर या बॅनरवर दिसून येतोय. तसंच मी विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे आणि भारत सरकारचा सन्मान करतो. शिक्षणाचा मान आणि भारत सरकारचा सन्मान असाही उल्लेख या बॅनरवर करण्यात आलेला आहे. मुंबईत ठिकठिकाणी जेनझींकडून हे पोस्टर लावण्यात आलेले आहेत. या बॅनरची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.